लंका पिटा दुमदुमिले लंका त्रिकुट निकुंबळी आसिया केळाड केळाट आतिया उठबट उठियाला। मग त्या ठिकाणी हनुमंताचं एवढी जी असणारी प्रचंड उड्डाणाची शक्ती असल्यामुळे त्या ज्या असणाऱ्या पडरंकेमुळे उड्डाण पडलेलं आहे आणि या उड्डाणाची एवढी जी असणारी शक्ती असल्यामुळे ती पडलंका तर दुमदुमून गेलेली आहे। नवे नवे त्या ठिकाणी जे असणारे लंकेमधलं सुद्धा जे असणार सर्व लंका त्रिकूट हादरलेला आहे आणि त्या ठिकाणी सुवेळा पर्वत आहे तोही जे असणारा निकुंबळा जी आहे तीही, कारण या ठिकाणचे जे असणारे छोटे छोटे हे विभाग आहेत त्याच्या लंकेमधले आणि या सगळ्यांना जो असणारा हादरा बसलेला आहे। एवढी जी असणारी प्रचंड शक्ती आणि हनुमानजीच्या उड्डाणामध्ये आहे, कारण हनुमंत जे असणारा बुद्धीमध्येही श्रेष्ठ आहे आणि शक्तीमध्येही श्रेष्ठ आहे। का तर सर्व देवतांचे वरदान जे असणार प्राप्त हनुमानजीने जन्मताच करून घेतलेले आहेत, म्हणून एवढं बलाढ्य जे असणारी शक्ती त्यांच्याकडे आहे आणि त्या शक्तीने सर्व जे असणार आकाश पाताळ सगळं दुमदुमून गेलेलं आहे। भूकंप लक्षमा जारी अनेक पदी नर नारी सीतानी लिया करुणिया स्वरी तैचलिया नगरी बहु विघ्न। मग त्या ठिकाणी जे असणार उड्डाण पडल्याबरोबर सगळी जी असणारी धरणी म्हणजे पृथ्वी जी असणारी दुमदुमून गेलेली आहे, पृथ्वी जी असणारी डळमळ डळमळ करू लागलेली आहे। त्यावेळेस जे असणार 93ला जो असणारा भूकंप झाला होता आणि तो काही लोकांनी अनुभवला, काही लोक झोपीतच होते, परंतु मी जागा होतो। का जागा होतो मी झोपलो होतो पत्रावर। शेंगाचा ढीग होता, पावसाळ्याचे दिवस होते, मोठा शेंगाचा ढिगारा होता, त्याच्यावर पत्र टाकलेले होते आणि त्या पत्रावर झोपलेलो होतो। मणियंत्र दरदर वाजावा असा दरदर दरदर आवाज होऊ लागला, मी असा हालू लागलो, त्याच्यामुळे मी जागा झालो आणि डळमळ करती पृथ्वी असा माझा जो असणारा अनुभव आहे। तशी जी असणारी लंकेमध्ये सर्व जे असणारे राक्षस राक्षसनी होत्या त्यांना सगळ्यांना जे असणार चिंता निर्माण झालेली आहे की आता काही खरं नाही, या ठिकाणी धरती जी असणारी कंपायमान होऊ लागलेली आहे, कापू लागलेली आहे, आता रसातळाला जाती की काय अशी सगळ्यांना चिंता निर्माण झालेली आहे। सगळ्याच्या मनामध्ये एकच शंका होती की ज्या दिवशी राजा रावणाने जे असणारी आदिमाया शक्ती सीतादेवी आपल्या लंकेमध्ये विनाकारण त्या ठिकाणी परस्त्रीला आणलं, त्या दिवसापासून सगळे जे असणारे विघ्न या लंकेमध्ये उडावू लागलेले आहेत। इथपर्यंत सगळ्यांनी असणारी चर्चा त्या लंकेमध्ये होऊ लागलेली आहे। तेने लांड्या पडल्या केसी बाहेर दाविलेला राक्षसी तवा द्या केले हनुमंताजी तेने चौपाशी वेळी आल्या। आता बाकीच्या लंकेमधली परिस्थिती ती वेगळी आणि स्वतः जिथं जे असणार त्या लंकेमध्ये उड्डाण पडलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा जो असणारा त्याच प्रकारचा हादरा बसलेला होता। सगळ्या राक्षसी जे असणाऱ्या स्त्रिया त्या घरामध्ये जे असणाऱ्या आपापल्या मंदिरामध्ये होत्या त्यांना जो असणारा तो हादरा जाणवलेला आहे, विघ्न जाणवलेला आहे, कंप जाणवलेला आहे आणि त्या घराच्या जे असणाऱ्या आपल्या मंदिराच्या बाहेर रस्त्यावर येऊन पाहू लागलेले आहेत। तर त्यावेळेस जे असणार बलाढ्य जे असणार असं हे वानर जे असणार आणि त्या सर्व राक्षसनीने पाहिलेलं आहे। हनुमंत बाळ ब्रह्मचारी पुरुषार्थ न करीत यत्रियावरी हे नेतो बा दुनिया केचरी नेला मी तरी आता एवढा जे असणारा पराक्रमी हनुमान जे होता, परंतु या ठिकाणी एक जे असणाऱ्या हनुमंताला बंधन जे असणार होतं। का तर तो जे असणारा हनुमानजी बाल ब्रह्मचारी होता, ज्याची जी असणारी कासोटी आपल्या आईला सुद्धा जे असणारी दृष्टीला पडलेली नाही, एवढा जो असणारा महान ब्रह्मचार्यत्वाचं पालन करणारा हनुमानजी होता। त्याच्यामुळे असा जो असणारा हनुमानजी आहे पराक्रमी आहे, वरिष्ठ आहे सगळ्यापेक्षा, परंतु या ठिकाणी पराक्रम करू शकला नाही। का तर स्त्रियावर पराक्रम करणं हे काही सुराचं लक्षण नाही, किंवा हा जो असणारा ब्रह्मचारी आहे आणि ब्रह्मचार्याने जे असणार
स्त्रियावर किंवा हत्या करणं किंवा त्यांच्या बरोबर युद्ध करणं योग्य नाही, म्हणून त्याने काही पराक्रम दाखवलेला नाही. अशा अवस्थेमध्ये त्या पूर्ण स्त्रियांनी राक्षसीने हनुमानजीला जे असणार बंदिस्त केलं, बांधलं आणि ओढत जे असणार आपल्या जे राज्याची जी असणारी राजधानी क्रौंचाची होती आणि त्या राजसभेमध्ये जे असणार आणलेलं आहे. हनुमंत रूपधारी सामान्य रोचा देखी दिन वंदन लाविल्या द्या कुनिया गळा बंधन वानरे कोणाच्या. या ठिकाणी जे असणार क्रौंचा राक्षसीन होती, तिला नमस्कार वगैरे हे काहीच माहित नव्हतं. आणि जर नमस्कार कवा माणूस करतो काहीतरी चमत्कार झाल्यावर, आता चमत्कार झाला होता परंतु ज्याच्या उड्डाणाने जे असणार सगळं धरणीकंप झालेला होता, भूमंडळ जे असणार डळमळलेलं होतं, परंतु जो पकडून आणला ना त्याने सामान्य स्वरूप धारण केलेलं होतं. मग सामान्य स्वरूप ज्याने धारण केलेलं आहे त्याचा पराक्रम कसा गाजणार आहे. मग क्रौंचाच्या लक्षात आलं याला नमस्कार करण्याची गरज नाही, का तर हा सामान्य वानर आहे आणि वानराला नमस्कार करायची आवश्यकता नाही, किंवा तिच्या जे दुष्ट असतात त्यांना त्याची नीती काही माहितीच नसते. त्याच्यामुळे तिने नमस्कार केला नाही आणि ती म्हणली या त्याला पुन्हा जे असणार बांधून आणलंय, पराक्रमी माणूस कसा अटकाव होऊ शकत नाही. मग त्यावेळेस क्रौंचाने नमस्कार वगैरे काही केलेला नाही.